नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला एक खरा आणि अविस्मरणीय स्वामी अनुभव सांगणार आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात खूप कठीण काळ सुरू होता. व्यवसायात सतत नुकसान होते. घरात ताणतणावाचे वातावरण होते आणि मनाला कुठेही शांतता मिळत नव्हती. कितीही प्रयत्न केले तरी प्रत्येक कामातून अडथळे हे येतच होते. हळूहळू मी खचत चाललो होतो. एक दिवस माझ्या एका मित्राने मला सांगितले, "काही दिवस रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण कर, बाकी सर्व त्यांच्यावरती सोडून दे." मी त्याचा सल्ला ऐकला. दररोज सकाळी आणि रात्री श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा करू लागलो आणि मनात शंका देखील होती, खरंच काही फरक पडेल का असं केल्याने? पण असे काही दिवस भरपूर गेले. एक रात्री मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी एका मोठ्या वडाच्या झाडाखाली उभा होतो. समोर तेजस्वी प्रकाश दिसत होता. त्या प्रकाशातून एक दिव्य पुरुष माझ्याकडे येताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावरती विलक्षण तेज होते. त्यांनी माझ्याकडे पाहून फक्त एवढेच शब्द म्हटले, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." इतके बोलून ते अदृश्य झाले. सकाळी उठलो तेव्हा मनात एक वेगळीच शांतता होती. अनेक दिवसांनी मला आत्मविश्वास वाटत होता. काही दिवसांनी माझ्या व्यवसायात अचानक बदल घडू लागले. जी कामे महिनोमहिने अडकली होती ती पूर्ण होऊ लागली. माझे अडकलेले सर्व पेमेंट आता मला यायला हळूहळू वेळ सुरुवात झाली होती. नवीन ग्राहक मिळू लागले. आर्थिक अडचणी कमी होऊ लागल्या. पण खरा अनुभव अजून बाकी होता. एकदा मी कामानिमित्त रात्री उशिरा गाडीने प्रवास करत होतो. रस्ता सुनसान होता. अचानक गाडीचा वेग वाढला आणि समोर एक मोठा ट्रक आला. क्षणभर मला वाटले आता अपघात अटळ आहे. त्या क्षणी माझ्या तोंडून आपोआप बाहेर शब्द पडले, "श्री स्वामी समर्थ." आणि आश्चर्य म्हणजे माझ्या गाडीवर माझा ताबा आला. काही सेकंदात मोठा अपघात टळला. मी गाडी बाजूला थांबवली. माझे हातपाय थरथरत होते, पण मनातून एकच भावना येत होती, स्वामींनी मला वाचवले. त्या दिवसापासून माझा स्वामींवरील विश्वास अधिक दृढ झाला. आजही आयुष्यात अडचणी येतात, समस्या येतात, पण भीती वाटत नाही. कारण मला माहिती आहे की माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहे. स्वामी आपल्या नेहमी चमत्कार दाखविलच असे नाही, पण योग्य वेळी योग्य मार्ग दाखवून संकटातून बाहेर काढून मनाला धैर्य देऊन ते आपली साथ नक्की करतात. म्हणून मित्रांनो, परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा आणि विश्वास तोडू नका. मनापासून स्वामींचे नामस्मरण करा. कारण स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." श्री स्वामी समर्थ.